नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं अभ्यास गुरु या आपल्या चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे। कारण या व्हिडिओमध्ये जे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत तेच प्रश्न आपण पाहणार आहोत। चला तर बघूया। प्रश्न पहिला, भारताचे राष्ट्रचिन्ह कोणते आहे? तर राजमुद्रा। लक्षात ठेवा, भारताचे राष्ट्रचिन्ह कोणते आहे? राजमुद्रा। पुढील प्रश्न पहा, वंदे मातरम हे वृत्तपत्र कोणाचे आहे? तर अरविंद घोष यांचं वृत्तपत्र आहे वंदे मातरम। त्यांनी ते कुठे सुरू केलं होतं? तर कोलकाता या ठिकाणी सुरू केलं होतं। पुढील प्रश्न पहा, गॉड ऑफ क्रिकेट या टोपणनावाने कोणाला ओळखले जाते? तर सचिन तेंडुलकर। गॉड ऑफ क्रिकेट या टोपणनावाने सचिन तेंडुलकर यांना ओळखलं जातं। पुढे पहा, 1973 मध्ये उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात सुरू झालेल्या चिपको चळवळीचे प्रणेते कोण होते? तर सुंदरलाल बहुगुणा। लक्षात ठेवा, चिपको चळवळ प्रणेते कोण आहेत? सुंदरलाल बहुगुणा। कोणत्या राज्यामध्ये सुरू झालं होतं? उत्तराखंड राज्यामध्ये सुरू झालं होतं। कोणत्या जिल्ह्यामध्ये? चमोली नावाचा जिल्हा आहे त्या जिल्ह्यामध्ये। कोणत्या वर्षी? 1973। लक्षात ठेवा, वर्ष लक्षात ठेवा 1973, राज्य लक्षात ठेवा उत्तराखंड, चमोली जिल्हा, चिपको चळवळ, सुंदरलाल बहुगुणा। पुढील प्रश्न पहा, जेव्हा मी जात चोरली हे पुस्तक कोणाचे आहे? तर बाबूराव बागुल यांचं पुस्तक आहे जेव्हा मी जात चोरली, बाबूराव बागुल। पुढचा प्रश्न पहा, भारताचे राष्ट्रगीत कोणते आहे? तर जन गण मन हे भारताचं राष्ट्रगीत आहे। जर विचारलं राष्ट्रीय गीत कोणतं आहे? तर वंदे मातरम। लक्षात ठेवा, वंदे मातरम हे काय आहे? राष्ट्रीय गीत आहे। आणि राष्ट्रगीत जर विचारलं तर जनगण मन। पुढील प्रश्न पहा, पुणे करार कधी झाला होता? तर 24 सप्टेंबर 1932। विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न पोलीस भरती, तलाठी भरतीमध्ये 10 वेळापेक्षाही जास्त वेळा विचारला गेलेला आहे। प्रश्न महत्त्वपूर्ण आहे, लक्षात ठेवायचा आहे। 24 सप्टेंबर 1932 पुणे करार। माउंटबॅटन योजना कधीची आहे? तर 3 जून 1947 साल लक्षात ठेवा, 1947। माउंटबॅटन योजना 3 जून 1947। पुढील प्रश्न पहा, गीता रहस्य हा ग्रंथ कोणी लिहिला? तर लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला। अनिहिलेशन ऑफ कास्ट, अनिहिलेशन ऑफ कास्ट या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। लक्षात ठेवायचं आहे। सुगावा लागणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होतो? तर अंदाज लागणे। सुगावा लागणे, अंदाज लागणे। प्रतारणा करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होतो? तर फसवणूक करणे। लक्षात ठेवा, प्रतारणा करणे म्हणजे काय? फसवणूक करणे। दिवा विझणे, दिवा विझणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होतो? तर मरण येणे। दिवा विझणे म्हणजे मरण येणे। मूठ माती देणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होतो? तर शेवट करणे। मूठ माती देणे, शेवट करणे। लोकहितवादी या टोपणनावाने कोणाला ओळखले जाते? तर गोपाळ हरी देशमुख यांना लोकहितवादी या टोपणनावाने ओळखले जाते। विदर्भाचे भाग्यविधाता असे कोणाला म्हटले जाते? तर डॉक्टर पंजाबराव देशमुख यांना विदर्भाचे भाग्यविधाता असं म्हटलं जातं। नव्या युगाचे दूत कोणाला म्हणतात? तर राजाराम मोहन रॉय यांना नव्या युगाचे दूत म्हणतात। आधुनिक भारताचे अग्रदूत कोणाला म्हणतात? तर त्यांनाच म्हणतात। कोणाला? राजाराम मोहन रॉय। विद्यार्थी मित्रांनो, दोन्ही प्रश्न पोलीस भरती, तलाठी भरती, वनरक्षक भरतीमध्ये वारंवार विचारले गेलेले आहेत। पुढे पहा, महाराष्ट्र लोकायुक्त आपला राजीनामा कोणाकडे देतात? तर राज्यपालांकडे महाराष्ट्र लोकायुक्त आपला राजीनामा देतात। महाराष्ट्र उप लोकायुक्त आपला राजीनामा कोणाकडे देतात? तर राज्यपालांकडे। लक्षात ठेवा, लोकायुक्त आणि उपलोकायुक्त दोन्हीही आपला राजीनामा राज्यपालांकडे देतात। विधानसभा अध्यक्ष आपला राजीनामा कोणाकडे देतात? तर विधानसभा उपाध्यक्षांकडे। पहा, विधानसभेचे काय अध्यक्ष असतात ते आपला राजीनामा विधानसभेच्या उपाध्यक्षांकडे देतात। विधानसभा सदस्य
आपला राजीनामा कोणाकडे देतात? तर विधानसभा अध्यक्ष. विधानसभेचे जे काही सदस्य असतात ते आपला राजीनामा विधानसभेच्या अध्यक्षांकडे देतात. पुढे पहा, धान्याची रास असते तसे नाण्यांची काय असते? आता विद्यार्थी मित्रांनो, रास हा काय आहे? समूह दर्शक शब्द आहे. रास काय आहे? समूह दर्शक शब्द आहे. ओके, समूह दर्शक शब्द. मग धान्यांची रास असते तसे नाण्यांची काय असते? तर चळत असते. काय असते? चळत. हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला गेला आहे. धान्यांची रास तसे नाण्यांची काय असते? चळत असते. मग विद्यार्थी मित्रांनो, जे काही समूह दर्शक शब्द आहे जे परीक्षेमध्ये विचारले गेले आहे ते पहा. द्राक्षांचा काय असतो? घड असतो. काय असतो? घड असतो किंवा घोस. लक्षात ठेवा, द्राक्षांचा घड असतो किंवा घोस असतो. नारळांचा काय असतो? ढीग असतो. नोटांचे पुडके, पक्ष्यांचा थवा, पुस्तकांचा गठ्ठा, वह्यांचा गठ्ठा. लक्षात ठेवा, घड, घोस, ढीग, थवा, पुडके, गठ्ठा हे काय आहे? समूह दर्शक शब्द आहे. पुढील प्रश्न पहा, भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंडळ कोठे आहे? तर पुणे या ठिकाणी भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंडळ आहे. आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेज म्हणजे AFMC कोठे आहे? तर पुणे या ठिकाणी आहे. लक्षात ठेवायचं आहे, कधी कधी फक्त असा प्रश्न येतो, AFMC कोठे आहे? तर पुणे या ठिकाणी आहे. मग AFMC चा फुल फॉर्म काय होतो? A म्हणजे काय? आर्म. F म्हणजे काय? फोर्सेस. M म्हणजे काय? मेडिकल. आणि C म्हणजे काय? कॉलेज. ओके, पुढे पहा, राष्ट्रीय संरक्षण अकादमी कोठे आहे? म्हणजे NDA कोठे आहे? तर खडकवासला या ठिकाणी आहे, पुणे जिल्ह्यात आहे. हा प्रश्न तलाठी भरतीमध्ये, पोलीस भरतीमध्ये 10 वेळापेक्षाही जास्त वेळा विचारला गेला आहे. नॅशनल फिल्म अकॅडमी कोठे आहे? तर पुणे या ठिकाणी आहे. संजय हे कोणाचे टोपण नाव आहे? तर माधव पंढरीनाथ शिखरे. माधव पंढरीनाथ शिखरे यांचं टोपण नाव काय आहे? संजय. भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे? मोर. भारतातील मनुकाचे सर्वाधिक उत्पादन करणारे राज्य कोणते? महाराष्ट्र. भारतातील जो काही मनुका आहे त्याचं सर्वाधिक उत्पादन करणारे राज्य आपलं महाराष्ट्र. जगातील सर्वात उंच प्राणी जिराफ. ISI ही गुप्तचर संघटना कोणत्या देशाची आहे? तर पाकिस्तान. हंस हे कोणाचे टोपण नाव आहे? तर बाळकृष्ण मल्हार बिडकर. लक्षात ठेवा, बाळकृष्ण मल्हार बिडकर यांचं टोपण नाव आहे हंस. MTDC चे पूर्ण रूप काय आहे? MTDC तर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ. ओके, MTDC म्हणजे काय? महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ. इंग्रजीमध्ये महाराष्ट्र टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. महाराष्ट्र टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. पुढचा प्रश्न पहा, जगातील सर्वात खोल महासागर कोणता? पॅसिफिक महासागर. भारतीय अवकाश संशोधनाचे अध्वर्यू कोणास म्हणतात? तर विक्रम साराभाई. भारतीय अवकाश संशोधनाचे अध्वर्यू विक्रम साराभाई. पुढे पहा, विद्यानंद हे कोणाचे टोपण नाव आहे? तर दामोदर केशव पांडे. दामोदर केशव पांडे यांचं नाव काय आहे? विद्यानंद. या टोपणावाने त्यांना ओळखलं जातं. भारताचा राष्ट्रध्वज कोणता? तिरंगा. जागतिक खाद्य दिन कधी असतो? 16 ऑक्टोबर. हा प्रश्न परीक्षेमध्ये वारंवार विचारला गेला आहे. जागतिक खाद्य दिन 16 ऑक्टोबर. राष्ट्रीय दुग्ध दिन कधी असतो? 26 नोव्हेंबर. राष्ट्रीय दुग्ध दिन. कृषी शिक्षण दिन कधी असतो? 3 डिसेंबर. कृषी शिक्षण दिन. जागतिक मृदा दिन कधी असतो? तर 5 डिसेंबर. जागतिक मृदा दिन. फ्लाइंग सिख या टोपण नावाने कोणाला ओळखले जाते? तर मिल्खा सिंह यांना फ्लाइंग सिख या टोपण नावाने ओळखले जाते. द वॉल या टोपण नावाने कोणाला ओळखले जाते? तर राहुल द्रविड. राहुल द्रविडांना द वॉल या टोपण नावाने ओळखले जाते. केंद्रीय पशुवैद्यकीय संशोधन संस्था कुठे आहे? तर उत्तर प्रदेशमध्ये केंद्रीय पशुवैद्यकीय संशोधन संस्था आहे. भारतात पीक विमा योजना कधी लागू करण्यात आली?
तर 1 एप्रिल 1985 भारतामध्ये पीक विमा योजना कधी लागू करण्यात आली? 1 एप्रिल 1985. फळांचा राजा कोणाला म्हणतात? तर आंबा. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे जवळजवळ 50 प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला पोलीस भरती प्रश्नपत्रिका पाहिजे असेल तर या ठिकाणी आपला नंबर आहे 8805244018. या नंबरवर मला व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे. जर तुम्हाला कोणत्याही विषयाची नोट्स पाहिजे असेल तर मला व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे. नंबर पाहून घ्या, 8805244018. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.